मी पूनम पाटील. मी मूळ विवराची आहे आणि इथं मी आज जैन हिल्सला एक व्हिजिट द्यायला आले कृषी प्रदर्शनामध्ये. इथे मी आता करंटली करार शेतीबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तर त्यामध्ये इथे टोमॅटो, कांदा, हळद हे असे पिकं आहेत जे करार पद्धतीवरती इथे दिले जातात. आणि करार पद्धतीमध्ये मोस्टली ते काय करतात, आपल्याला त्यांच्याकडून त्यांचे सीडलिंग्स वगैरे देतात. त्यानंतर त्याचे सर्व गाईडलाईन्स स्टार्टिंग फ्रॉम त्याचं प्लांटेशन तर त्याचे हार्वेस्टिंग हे सर्व ते आपल्याला गाईड करतात. आणि ही सगळी गाईडलाईन आपल्याला त्यांच्याकडून भेटल्यानंतर आपले जे काही हार्वेस्टिंगचं मटेरियल येणार आहे किंवा आपलं जे काही प्रोडक्शन राहणार आहे तेच प्रोडक्शन ते आपल्याकडून विकत घेणार. आणि ॲज कम्पेअर टू प्राईस त्यांनी फिक्स केलेली आहे. जे काही ॲज कम्पेअर टू मार्केट व्हॅल्यू तर त्यांनी प्राईस फिक्स केलेली आहे, मिनिमम प्राईस. आणि जर मार्केटची प्राईस वाढली तर त्याप्रमाणे ती आपल्याला इथून पण प्राईस त्याच्यामध्ये ॲडिशन करून मिळतात. तर आम्हाला इथे चांगली इन्फॉर्मेशन भेटलेली आहे करार शेतीबद्दल आणि आम्ही ती पुढे जाऊन आमच्या शेतामध्ये फॉलो. आतापर्यंत आपण जी नॉर्मली शेती करतो तर आपण आपलं प्रोडक्शन तर करून टाकतो, पण आपली जी काही विक्री आहे ती आपण कुठे करणार किंवा काय भावामध्ये करणार हे आपल्याला माहिती नसतं. कारण की मार्केटमध्ये जे इन्फ्लेशन होत राहतं ते आपल्याला माहिती नसतं. तर म्हणजे ड्रास्टिकली जर मार्केट डाऊन झालं तर आपलं जे पीक आहे ते आपल्याला लॉसमध्ये आणतं. म्हणून करार पद्धतीने जर आपण शेती केली तर आपल्याला म्हणजे आपण मॅक्झिमम प्रॉफिट तो कमवतो, पण मग आपण लॉसमध्ये जात नाही. म्हणजे मिनिमम प्राईस आपल्याला फिक्स्ड असते. तर आपण शेती करण्याच्या आधीच आपल्याला आपला आउटपुट जे आहे ते आपल्याला माहिती असतं, की आपल्याला मॅक्झिमम एवढंपर्यंत आपण पोहोचू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त तर आपल्याला अपेक्षित असतं. तर मी महिला शेतकऱ्यांना किंवा जे काही आता यंग एजमध्ये गर्ल्स वगैरे असतील त्यांना मी म्हणजे माझं असं आव्हान असेल की त्यांनी इथे यावं किंवा इथे भेट द्यावी आणि नवीन गोष्टी जाणून घ्यावा. म्हणजे आपल्याला त्या सर्व गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंटेशन करता येतील आणि यामधून आपल्याला प्रोग्रेस करता येईल. आणि या सर्व मोर्चामधून आपल्याला जी काही माहिती मिळेल त्याच्यामधून आपण आर्थिकदृष्ट्या आपल्या कंट्रीला पण प्रोग्रेस करू शकतो. आणि म्हणजे त्याच्यामध्ये बायसनेस नसणार, इक्वली मेल फिमेल दोघं कॉन्ट्रीब्यूट करून त्यांची शेती चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू.